मी मिसेस काजल जाधव मात्रे, सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट, सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चर केमिस्ट्री, कृषी विज्ञान केंद्र मोहोळ. आज आपण बघूयात जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर्ब आहे, सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचे गुणधर्म यामध्ये असणारा जो परस्पर संबंध आहे, तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊयात. आता सेंद्रिय कर्ब म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. आपण ज्यावेळी मातीचं परीक्षण करतो, माती परीक्षण केल्यानंतर आपल्या हातात ज्यावेळी आपलं सॉईल हेल्थ कार्ड असतं, म्हणजे आपली जमिनीची आरोग्यपत्रिका, तर त्यावेळी महत्त्वाचे पहिले 3 घटक जे आहेत तर ते आपण चेक करतो. एक तर पहिला असतो सॉईल pH, जमिनीचा सामू. त्यानंतर असतो जमिनीमध्ये किती क्षार आहेत, जमिनीची क्षारता. त्यानंतर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा असतो तो आहे ऑर्गॅनिक कार्बन, म्हणजेच काय, सेंद्रिय कर्ब. म्हणजे हे 3 घटक जे आहेत तर याला जमिनीचा आत्मा असं आपण म्हणतो. म्हणजे तुम्ही जर सामू तुमच्या जमिनीचा एक साधारणतः 7 ते 8 ठेवला, तुमच्या जमिनीमध्ये असणारे जे क्षार आहेत तर त्यांची संख्या साधारणतः 1 डेसिसायमन पर मीटरपेक्षा कमी असेल, आणि ऑर्गॅनिक कार्बन जो आहे आपल्या जमिनीचा तर तो साधारणतः 1% वरती असावा. मग अशा प्रकारे जर आपल्या जमिनीची एक जडणघडण किंवा आपण म्हणतो ना जमिनीमध्ये असणारे या सर्व घटक असे जर एक बॅलन्स असतील तर आपण म्हणू की तुमची जमीन जी आहे तर ती सशक्त आहे. बरोबर. म्हणजे जमिनीचा आत्मा असं जरी संबोधलं या 3 घटकांना तरी ते वावगं नाही ठरणार. मग सेंद्रिय कर्ब याविषयी आपण बोलूयात. तर आता ज्यावेळी आपण मातीचं परीक्षण करतो, आता फक्त जर आपल्या जिल्ह्याबद्दलच बोलायचं झालं, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, तर ज्यावेळी पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत आपले 11 तालुके, तर या 11 तालुक्यांमध्ये ज्यावेळेस मातीचं परीक्षण करतो आम्ही, किंवा दरवर्षीच खूप सारे प्रोजेक्ट असतात, त्यामध्ये हे माती परीक्षण आमचं सुरूच असतं. वेगवेगळी गावं यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न करत असतो आम्ही. मग ज्यावेळी हे आम्ही सॉईल ॲनालिसिस करतो तर त्या ॲनालिसिसच्या नंतर ज्यावेळेस हे आम्ही रिपोर्टिंग करतो तर त्या रिपोर्टिंगमध्ये एक गोष्ट बघायला मिळते की हा जो आपला सेंद्रिय कर्ब आहे, ऑर्गॅनिक कार्बन, तर याचं प्रमाण मी आत्ताच म्हणाले ना तुम्हाला की 1%पेक्षा जास्त हवं. परंतु तसं नाही आहे. आपल्याकडं साधारणतः याच्या निम्माच आहे ऑर्गॅनिक कार्बन. निम्मा म्हणजे किती, 0.50%. 0.50%सुद्धा सगळीकडे बघायला मिळत नाही. म्हणजे ॲनालिसिस केल्यानंतर, रिपोर्ट पाहिल्यानंतर अगदी 0.30, 0.40 या रेंजमध्येच आपल्याकडे आपला सेंद्रिय कर्ब जो आहे तर तो आपल्याकडे दिसतो आपल्याला. आणि आपण तर म्हणतो की हा सेंद्रिय कर्ब जो आहे आपल्या जमिनीचा खूप महत्त्वाचा घटक आहे, आणि तोच 1%च्या वर अजून जात नाही आहे. मग हे जे आहे जमिनीचं गुणधर्म किंवा आपल्या या सेंद्रिय कर्ब जो आहे आपल्या जमिनीमधला, तर मग यामधला संबंध काय आहे तर ते अगोदर पहिल्यांदा आपण बघूयात, आणि नंतर बघूयात की मग हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तर ज्यावेळी आपण जमिनीचे गुणधर्म असं बोलतो तर एकतर महत्त्वाचं म्हणजे 3च गुणधर्म आपण पाहतो की एकतर जमिनीमध्ये पहिला भौतिक गुणधर्म आहे, त्यानंतर दुसरा रासायनिक गुणधर्म आहे, आणि तिसरा आहे तो जैविक गुणधर्म. आता भौतिक गुणधर्म म्हणजे काय असतं, ज्यावेळी आपण आपल्या मातीकडे पाहतो तर मातीचा जो दिसणारा रंग आहे आपल्याला, तो कलर जो आहे ना तर तो भौतिक गुणधर्मामध्ये येतो. मग त्यामध्ये आणखी खूप सारे दुसरे पण वेगवेगळे गुणधर्म येतात. जमिनीची जलधारण क्षमता, सॉईल टेक्स्चर, सॉईल स्ट्रक्चर, हे सगळे भौतिक गुणधर्मामध्ये मोडतात आपले. त्यानंतर रासायनिक गुणधर्म म्हणजेच हे जे न्यूट्रियंट्स आहेत त्याचं जे प्रमाण, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स असतील, हे सगळे रासायनिक गुणधर्म झाले. आणि शेवटी तिसरे जैविक गुणधर्म म्हणजे काय असेल तर जमिनीमध्ये असणारं आपलं मायक्रो ऑर्गॅनिझम्स, म्हणजे सूक्ष्म जीवजंतू, ॲक्टिनोमायसिट्स, बॅक्टेरिया, फंजाय, अशा प्रकारचे जे सूक्ष्म जीवाणू आपल्या जमिनीमध्ये असतात यांचं प्रमाण. म्हणजे हे 3 महत्त्वाचे आपल्या जमिनीचे गुणधर्म आहेत. आता बघूयात की भौतिक गुणधर्म जो आहे आपल्या जमिनीचा आणि सेंद्रिय कर्ब, तर यामध्ये कसा संबंध आहे. आता ज्यावेळी काय होतं, सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये असतो तर त्यावेळी काय होतं, आपली जी माती आहे, मातीमध्ये एक पार्टिकल छोटासा आपल्या जमिनीचा, मातीचा जर आपण बघितला तर हे अतिसूक्ष्म जे चिकन मातीशी संयोग पावतात, ऑर्गॅनिक कार्बन जो आहे आपल्या जमिनीमध्ये तो, आणि त्यापासून काय होतं, ह्युमस नावाचा एक पदार्थ तयार होतो. ह्युमस म्हणजे काय आहे तर एक सेंद्रिय पदार्थ आहे आपल्या जमिनीमध्ये जो तयार होतो तो. आता ह्युमस आणि सेंद्रिय कर्ब यांची जी उपलब्धता आहे तर ती या भौतिक गुणधर्मावरती प्रभाव पाडते. म्हणजे काय होतं तर जमिनीची जी घनता असते तर ती घनता कमी होते. त्याचबरोबर जी
मातीच्या कणांमध्ये पोकळी असते, तर ती पोकळी जी आहे तर ती पोकळी वाढते आणि त्यामुळे काय होते, हवा खेळती राहते. त्याचबरोबर पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते तर ती वाढते. जमिनीची होणारी सगळ्यात महत्त्वाची ही धूप जी असते, हे मोठं वारं येऊ द्या किंवा पाऊस पडू द्या, जी धूप होते ना, तर ती धूपसुद्धा एक चेक बसतो आपला याच्यामुळे. जलधारण क्षमता तर वाढतेच, परंतु जलवाहक शक्ती जी असते ना तर ती सुद्धा वाढते. म्हणजे अशा प्रकारे काय होतं, तर भौतिक गुणधर्मावरती या ऑर्गॅनिक कार्बनचा म्हणजे सेंद्रिय कर्बाचा एक प्रभाव असतो, फरक पडतो. त्यानंतर दुसरं रासायनिक गुणधर्म आहे. आता रासायनिक गुणधर्मामध्ये आपण बघूयात की जमिनीमध्ये जो सेंद्रिय पदार्थ असतो तर त्यामध्ये जे एकूण नायट्रोजन आहे नत्र, तर त्याचं प्रमाण साधारणतः 5 ते 5.5%, 5.5% एवढं असतं. तर कर्बाचं जे प्रमाण असतं तर ते 50 ते 58% एवढ्या मोठ्या प्रमाणात असतं. मग जे विविध सेंद्रिय अवशेष म्हणजे आपण जमिनीमध्ये जे टाकतो ना, पालापाचोळा असेल किंवा हे जे आपले गाई गुरांचे जे गोठे असतात त्यामध्ये जे रफेजेस उरलेले असतात तर ते मटेरियल आपण ॲड करत असतो आपल्या जमिनीमध्ये. तर हे सगळे विविध अवशेष झाले पिकांचे. तर यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन याचं जे एक गुणोत्तर असतं तर ते वेगवेगळं असतं. आता उदाहरण जर घेतलं आपण तर शेणखत असेल तर शेणखतामध्ये CN रेशो म्हणजे कार्बन टू नायट्रोजन रेशो असं बोलतो आपण, तर तो साधारणतः 20:1 असतो. म्हणजे कार्बनचा 20% भाग असेल तर 1% तो नायट्रोजनचा भाग, असा ते गुणोत्तर आपण कॅल्क्युलेट करतो. किंवा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे ऊस घेतला जातो, मग ती ऊसाची जी पानं आहे, पाचट म्हणतो आपण त्याला, तर या पाचटामध्ये बघितला CN रेशो तर तो साधारणतः असतो 100:1 म्हणजे 100:1 असं म्हणू शकतो आपण त्याला. मग हे गुणोत्तराचं प्रमाण जेवढं जास्त तेवढं कुजण्यासाठी जो लागणारा वेळ असतो ना तर तो जास्त लागतो, बरोबर. म्हणजे कार्बन टू नायट्रोजन रेशो. मग हे सेंद्रिय पदार्थ जे आपल्या जमिनीमध्ये असतात तर ते कुजवायचे असतील, म्हणजे आता सपोज आपलं पाचट आहे, पाचट जर कुजवायचं असेल तर मग तिथे आपण काय करतो, त्या पाचटावरती आपण एक युरिया जो आहे तर तो युरिया पण टाकू शकतो किंवा विघटन करणारी जैविक खते मिळतात. आता आमचं जे MPKV राहुल विद्यापीठ आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुल, तर आमच्या विद्यापीठामध्ये एक फुले कंपोस्ट कल्चर नावाचं पण हे खत कुजण्यासाठी कल्चर मिळतं. 70 ते 90 रुपये किलो या प्रमाणामध्ये असतं ते. आणि जर तुमच्याकडे ऊस असेल आणि ज्यावेळेस ऊसाचं पाचट आपण आपल्या जमिनीमध्ये तसंच ठेवून देतो, जाळायचं नाही, तर ते पाचट जर कुजवलं तर ते कुजण्यासाठी साधारणतः 1 एकराला फक्त हे फुले कंपोस्ट कल्चर 4 किलो लागतं आपल्याला. ते जर 4 किलो तुम्ही कल्चर त्याच्यामध्ये फेकून दिलं आणि एक ओलावा जर असेल त्या पाचटावरती, पाणी दिलं आणि सऱ्यांमधून आणि हे कल्चर टाकलं, तर मातीचे संपर्क जर आला त्या पाचटाचा तर ते पाचट आहे तसं जागेवरती कुजतं आणि त्यापासून एक चांगल्या प्रकारचा सेंद्रिय पदार्थ तयार होतो. म्हणजे इथं मला हे पण सांगावं वाटेल शेतकऱ्यांना की ऊस आपण तोडला त्याच्यानंतर जे पाचट उरतो ते पाचट गोळा करण्यासाठी खूप लेबरचा खर्च येतो. म्हणून आजकाल शेतकरी काय करतात, जाळून टाकत होते. ते जाळायचं नाही, पाचट आहे तसं जागेवरती कुजवायचं आणि ते कुजण्यासाठी कंपोस्ट कल्चर, फुले कंपोस्ट कल्चरचा वापर करायचा. म्हणजे काय होईल, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढेल आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये आहे तेवढ्या कमी प्रमाणात तुम्हाला इतर रासायनिक खतं टाकावी लागतील. म्हणजे खर्च जो आहे रासायनिक खतांवरती होणारा तर तो कमी होईल, प्लस कमी खर्चामध्ये ऑर्गॅनिक कार्बन तिथे मेंटेन राहील आणि पीक जोमाने वाढेल आणि मग तिथं उत्पन्न आपल्याला भरपूर मिळेल. आता हा झाला एक आपला दुसरा रासायनिक गुणधर्म आणि हा सेंद्रिय कर्ब याचा आपण संबंध सांगितला. आणि आता तिसरा जो गुणधर्म होता तो होता आपला जमिनीचे जैविक गुणधर्म, म्हणजेच काय, जमिनीमध्ये असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्म जीवजंतू. आता काय असतं, ज्यावेळी सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये आहे तर या सेंद्रिय कर्बाच्या अस्तित्वामुळे जे जमिनीमध्ये आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीवजंतू असतात ना, जीवाणू असतात, तर त्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि जो मूळ स्रोत असतो आपल्या सेंद्रिय कर्बाचा म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनचा, तर जी जीवाणूंची वाढीची जी संख्या असते ना, म्हणजे ती किती जोमाने जीवाणू वाढतात तर ती वाढीची संख्या या सेंद्रिय कर्बावरती अवलंबून राहते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे जीवाणू मी मगाशी म्हणाले ना, ॲक्टिनोमायसिड्स, त्यानंतर बॅक्टेरिया आहेत, त्याचबरोबर फंजाय आहेत,
अशी अनेक प्रकारची वेगवेगळे सूक्ष्म जीवाणू आपल्या जमिनीमध्ये आहेत. तर या जीवाणूंना सेंद्रिय पदार्थाद्वारे ऊर्जा पुरवली जाते. म्हणजे त्यांची जी कार्यक्षमता आहे जीवाणूंची, तर ती कार्यक्षमता चांगली होते आणि अन्नद्रव्यांची जी उपलब्धता आहे तर ती वाढते. मग त्यामुळे अशा प्रकारे जर हे जमिनीचे 3 गुणधर्म आपण लक्षात ठेवले, भौतिक, रासायनिक आणि जैविक, आणि त्याप्रमाणे आपण जर एक व्यवस्थापन ठेवलं, सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन ठेवलं, तर सेंद्रिय कर्ब 1% जास्त जर आपल्या जमिनीमध्ये असेल तर तिथे इतर रासायनिक खतांचा खर्च कमी होईल आणि शेवटी जो निव्वळ नफा असेल तर तो आपल्याला निश्चितच जास्त मिळेल. धन्यवाद.